सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या 24 वर्षीय तरुणाच्या बेपत्ता प्रकरणानं गेल्या 5 दिवसांमध्ये रहस्य निर्माण केलं होतं। पुण्यातील गौतम गायकवाड आपल्या मित्रांसोबत तानाजी कडा परिसरात गेला असताना तो अचानक नजरेआड झाला। दरीत कोसळल्याची भीती व्यक्त होत असताना एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि वन विभाग आणि पोलिसांनी सलग शोधमोहीम हाती घेतली। दरम्यान किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो दिसल्याचा दावा झाल्यानं प्रकरणाचं अधिकच गूढ वाढलं होतं। त्यामुळे तो खरोखरच दरीमध्ये पडला की जाणून बुजून बेपत्ता झाला, यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। अखेर तो सापडलेला आहे। 3-4 दिवसाचा तपास होता। त्या दरम्यान त्याचे काही मित्राने काही असं सांगितलं आहे की त्यांनी काहीतरी त्या पैशाच्या देवाणघेवाण चालू होता, पण नेमका ते काय आहे ज्यापर्यंत आपल्याकडे काही एव्हिडन्स प्राप्त होत नाही समोर, तेव्हापर्यंत त्याच्यावर योग्य कमेंट करणे शक्य नाहीये। म्हणून पुढील तपासामध्ये जसा काही निष्पन्न झाला की नेमका काय घडला आणि हा 4 दिवसांमध्ये नेमका तो कुठे होता, गड किल्ल्याच्या आजूबाजू होता किंवा इथून बाहेर गेला होता आणि बाहेर आल्यानंतर परत तो गड किल्ल्यावर आलेला आहे, अशा प्रकारची माहिती डिटेलमध्ये आल्यानंतर मी आपल्याला अपडेट करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।